मुलांनो, these theorems are very important. परीक्षेमध्ये या तीन पैकी एक नक्की येणार, 100%. ह्याच्यावरचे एक्झाम्पल पण येणार. त्यामुळे आत्ताचा हा जो भाग आहे तो खूप खूप महत्वाचा आहे. बघा बरं, थेरम ऑफ कॉर्ड इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला पहिल्यांदा सर्कल तरी काढावं लागेल, बरोबर. लक्षात घ्या, असं हे सर्कल काढलं, राईट. हे सर्कल मध्ये दोन कॉर्ड्स काढायच्या आणि इंटरसेक्टिंग व्हायला पाहिजे. ही एक कॉर्ड, या कॉर्डचं नाव आहे AB. दुसरी कॉर्ड, लक्षात घ्या, या कॉर्डचं नाव आहे CD, बरोबर सर. आणि ह्या दोन्ही कॉर्ड्स एकमेकाला E मध्ये, लक्षात घ्या, इंटरसेक्ट करतात. मग याच्यावरनं थेरम काय आहे सर? काय थेरम आहे? खूप खूप महत्वाचा. लक्ष द्या माझ्याकडे, बरोबर मधोमध असं बरोबर चिन्ह घ्यायचं आणि इथं म्हणायचं हा जो ब्ल्यू आहे, लक्षात घ्या, इथे बघितलं जर तुम्ही, तर इथं बरोबर लक्षात घ्या, आपण मधोमध असं इज इक्वल टू साईन घेतलेला आहे. आणि इथे ही जी पहिली कॉर्ड आहे AB, त्या पहिल्या कॉर्डचे दोन तुकडे आहेत AE आणि BE, त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे इंग्लिश मध्ये कसं लिहायचं बघा सर, प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट ऑफ टू पार्ट्स, प्रोडक्ट ऑफ टू पार्ट्स ऑफ फर्स्ट कॉर्ड, ऑफ फर्स्ट कॉर्ड. मराठीमध्ये काय म्हणायचं बघा सर, पहिल्या जीवेच्या दोन भागांचा गुणाकार. पहिल्या जीवेच्या दोन भागांचा गुणाकार. इथं दुसरी कॉर्ड आहे CD, त्याच्या दोन भागांचा गुणाकार. म्हणजे इथे येईल प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ टू पार्ट्स, प्रोडक्ट ऑफ टू पार्ट्स ऑफ सेकंड कॉर्ड, ऑफ सेकंड कॉर्ड, CHORD. लक्ष द्या सर, दुसऱ्या जीवेच्या दोन भागांचा गुणाकार, दुसऱ्या जीवेच्या दोन भागांचा गुणाकार. मग आता लक्ष द्या, बरोबर इथे गुणिले चिन्ह आलं, इथे लक्षात घ्या गुणिले चिन्ह आलं. मग जी पहिली जीव आहे ती ब्ल्यू आहे, त्या ब्ल्यूचे दोन पार्ट घ्या. ब्ल्यू जीवा आहे, ब्ल्यू कॉर्ड AB, त्याचे दोन पार्ट EA, EB, EA, EB. पहिला पार्ट झाला EA, दुसरा पार्ट झाला EB. दुसरी कॉर्ड कुठली आहे सांगा, CD, त्याचे दोन पार्ट EC, ED. दुसरी कॉर्ड आहे CD, त्याचे दोन पार्ट EC, ED. आणि ह्या दोन पार्टचा गुणाकार EC इंटू ED. बघा सर, येते का? पहिल्या जीवेच्या दोन तुकड्यांचा गुणाकार, इथं दुसऱ्या जीवेच्या दोन तुकड्यांचा गुणाकार. ही पहिली जीवा आहे कॉर्ड AB चे दोन तुकडे, त्याचा गुणाकार. ही दुसरी कॉर्ड आहे, त्याचे दोन तुकडे, त्याचा गुणाकार. हा पहिला थेरम लक्षात घ्या. हा लक्षात ठेवा, त्याच्यावर एक्झाम्पल नक्की येणार. दुसरं बघा सर, थेरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल. मग हे कसं येणार बघा सर. आता इथे लक्षात घ्या, माझ्याकडे बघा हा सर्कल आहे. आता या सर्कल मध्ये दोन कॉर्ड्स, ही पहिली कॉर्ड लक्षात घ्या सर, ही पहिली कॉर्ड, कॉर्ड म्हणजे जीवा. ही दुसरी कॉर्ड, आणि दोघांचं भेटण्याचं ठिकाण बाहेर आहे, मीटिंग प्लेस. दोघांचं भेटण्याचं ठिकाण असं बाहेर आले, हे दोघं बाहेर आले आणि बाहेर येऊन भेटतात. आणि ह्या दोन ज्या कॉर्ड्स आहेत त्या बाहेर येऊन भेटल्या आणि त्या भेटतात, त्याचं नाव देऊया ना. व्हॉट इज द फर्स्ट कॉर्ड? AB. व्हॉट इज द सेकंड कॉर्ड? CD. दोघांचं भेटण्याचं ठिकाण E. बघा बरं, दोघांचं भेटण्याचं ठिकाण. मग आता ह्याच्यात थेरम काय आहे? थेरम फार मजेशीर आहे, बरोबर सर. त्याला या ठिकाणी तर इज इक्वल टू चिन्ह घ्यायचं. आणि लक्षात घ्या काय म्हणायचं बघा, ब्ल्यू मध्ये बाहेरचा तुकडा बातू, लक्षात घ्या, बाहेरचा तुकडा
बत्तू गुणिले सत्तू. बत्तू गुणिले सत्तू म्हणजे काय? बाहेरचा तुकडा EB, सगळा तुकडा EA, बाहेरचा तुकडा EB, सगळा तुकडा EA. दुसऱ्या बाबतीत तस त्याला पण तसंच लाल बद्दल बत्तू गुणिले सत्तू. ह्याला इंग्लिशमध्ये काही नाही, असंच लक्षात ठेवायचं. बत्तू गुणिले सत्तू परीक्षेत लिहायचं का? छाछा असलं काय लिहायचं नाही. हे आपल्यासाठी बत्तू गुणिले सत्तू. बत्तू म्हणजे बाहेरचा तुकडा ED, सगळा तुकडा EC, बाहेरचा तुकडा गुणिले सगळा तुकडा. मग बघा बरं इथं कसं होईल? वरती ब्ल्यू मध्ये बाहेरचा तुकडा EB, सगळा तुकडा EA, बरोबर. पुन्हा बाहेरचा तुकडा ED, चड्डी नव्हे, बाहेरचा तुकडा ED आणि सगळा तुकडा EC, सगळा तुकडा EC. बत्तू गुणिले सत्तू. बत्तू गुणिले सत्तू बरोबर बत्तू गुणिले सत्तू. बरं सर, हा दुसरा थिअरम आहे, लक्षात घ्या सर. आणि हा थिअरम आपल्याला काय करायला लागतो सांगा सर? हा थिअरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग आउटसाइड द सर्कल, हा जो आहे हा शब्द पाठ करायला पाहिजे. हा जो थिअरम आहे लक्षात घ्या, हाही आपल्याला पाठ. थिअरम ऑफ कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल, हे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये लिहावं लागतं सर, लक्षात घ्या. आणि आता तिसरं आणि शेवटचं आहे ते काय? टँजंट सिकंट सेगमेंट्स थिअरम. टँजंट सिकंट सेगमेंट्स थिअरम. टँजंट म्हणजे स्पर्शिका, सिकंट म्हणजे छेदिका. मग आता पहिल्यांदा सर तुम्हाला सर्कल तरी काढावंच लागणार आहे, हे लक्षात घ्या. सर्कल काढलं, चला बोला आता. आता एक टँजंट काढावा लागेल. ओके, ही टँजंट घ्या सर, ही टँजंट ब्ल्यू टँजंट, ही ब्ल्यू टँजंट. आता एक सिकंट टँजंट, ह्याला टँजंट म्हणणार ना सर तुम्ही? ह्याला काय म्हणणार बघा सर? टँजंट, TANGENT. मराठी माणूस काय म्हणेल? स्पर्शिका. आता काय काढायचं सांगा सर? छेदिका. छेदिका म्हणजे राशी काढूया. बघा ही छेदिका, राईट. आणि एकदा बघा सर, छेदिका म्हणजे काय? दोघांना छेदणारी रेषा. ओके, जाऊ दे पुढं. ही छेदिका. मग आता स्पर्शिकेला काहीतरी नाव देऊया. ही स्पर्शिका A, नको, छेदिकेला काय नाव देऊया सांगा सर? BC. आणि दोघं भेटतात कुठं? दोघं भेटतात D मध्ये. भेटण्याचं ठिकाण, भेटण्याचं ठिकाण कुठं आहे सांगा सर? D मध्ये भेटाभेटी आहे दोघांची. म्हणजे ही स्पर्शिका टँजंट ॲट A, सिकंट BC, बोथ मीट्स ॲट D. ह्याला म्हणायचं टँजंट. आणि हा सिकंट, ही छेदिका आहे, छेदणारी रेषा. टँजंट सिकंट सेगमेंट्स थिअरम. मग तो काय आहे थिअरम ऍक्च्युअली? तर तो असा आहे, स्पर्शिका त्याला टँजंट म्हणतात सर. स्पर्शिका त्याला इंग्लिशमध्ये T म्हणतात, टँजंट. स्पर्शिकेचा वर्ग बरोबर, स्पर्शिका म्हणजे टँजंट. स्पर्शिकेचा वर्ग बरोबर बत्तू गुणिले सत्तू. स्पर्शिकेचा वर्ग बरोबर बत्तू गुणिले सत्तू. बाहेरचा तुकडा गुणिले सगळा तुकडा. स्पर्शिकेचा वर्ग बरोबर बत्तू गुणिले सत्तू. व्हॉट इज स्पर्शिका? कुठं आहे टँजंट? ही आहे बघा, AD. व्हॉट इज टँजंट? AD. टँजंट स्क्वेअर, दॅट इज AD स्क्वेअर इज इक्वल टू. आता बाहेरचा तुकडा बघा सर, बाहेरचा तुकडा DC, सगळा तुकडा DB, बाहेरचा तुकडा DC, सगळा तुकडा DB, DC गुणिले DB. बघा सर बरोबर आहे का? स्पर्शिकेचा वर्ग बरोबर बत्तू गुणिले सत्तू. तर ह्याला म्हणतात टँजंट सिकंट सेगमेंट्स थिअरम. हे लक्षात घ्या. आता ह्याच्यावर एक्झाम्पल्स आहेत, ह्याच्यावर एक्झाम्पल्स. पहिल्यावर आधारित हे दोन एक्झाम्पल्स बघूया सर आपण. हे दोन एक्झाम्पल्स आता बघूया. 3.5
मधलं दुसऱ्यातलं पहिलं आणि दुसऱ्यातलं दुसरं.